एकदंत. गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळे मिळाल्याचे म्हटले जाते. गणेश पुराणातील कथेनुसार एकदा परशुराम महादेवाची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले. त्यावेळेस महादेव ध्यानधारणा करत होते, पण श्री गणेशांनी परशुरामास महादेवाची भेट घेण्यापासून रोखले. दुसरीकडे परशुरामानेही महादेवाची भेट घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असे सांगितले. तरीही विनम्रपणे गणपती बाप्पा परशुरामास महादेवाची भेट न घेण्यास सांगत होते. पण यानंतर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये युद्धच घडले. परशुरामाचा प्रत्येक प्रहार गणपती बाप्पासमोर निष्फळ ठरत गेला. शेवटी क्रोध अनावर झाल्याने परशुरामाने श्री गणेशावर भगवान शंकराकडून मिळालेल्या परशुने वार केला. शिवशंकराकडून मिळालेल्या परशुचा बाप्पाने आदर ठेवला, पण या घटनेत गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून गणपती बाप्पा एकदंत या नावानेही ओळखले जाऊ लागले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.